माणसाच्या मनासारखं दुसरं सामर्थ्यशाली या जगात काही नाहीये. या जगाचा विध्वंस करायची ताकद कुणी अनुभवांमध्ये असं सांगतं, पण अनुभवांपेक्षा महाभयानक जर काही असेल तर ते माणसाचं मन आहे. प्रचंड सामर्थ्यशाली आहे ते. या जगात दुसरा कुणी तुमचा पराभव करू शकत नाही. या जगात फक्त तुम्हीच तुमचा पराभव करू शकता. या जगात दुसरा कुणी तुम्हाला मर्यादा घालू शकत नाही. या जगात फक्त तुम्हीच तुम्हाला मर्यादा घालू शकता. या जगात दुसरा कुणी तुमच्यावर बंधनं लादू शकत नाही. या जगात फक्त तुम्हीच तुमच्यावर बंधनं लादू शकता. आणि या जगात दुसरा कुणी तुम्हाला विजयी करू शकत नाही. या जगात फक्त तुम्हीच तुम्हाला विजयी करू शकता. ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. वीराचार्यांनी तो संदेश लोक माणसांपर्यंत दिला. तुम्हाला घडवायला कुणी अवतार येणार नाही. जगातली सर्वोत्तम निर्मिती जर कुठली असेल तर स्वतःला घडवणं. त्याच्यासारखी दुसरी सर्वोत्तम निर्मितीच नाही. मन ही त्यासाठी अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. माणसाला दोन मन असतात, एक बहिर्मन आणि दुसरं अंतर्मन. बहिर्मन निर्णय घेतं आणि अंतर्मन अंमलबजावणी करतं. या जगात असं काहीच घडत नाही जे तुम्ही ठरवलं नाही. या जगात तेच घडतं जे तुम्ही ठरवत असता. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. तुमच्या वाट्याला दुःख आलं, जग जबाबदार नाही, ते तुम्ही ठरवलं म्हणून तुमच्या वाट्याला आलं. तुमच्या वाट्याला सुख आलं, ते सुखानं जगानं दिलेलं नाहीच आहे, ते तुम्ही ठरवलं म्हणून तुमच्या वाट्याला आलं. तुमच्या सुखाचे दुःखाचे जबाबदार फक्त तुम्ही असता, कारण तुमच्या मनात तो विचार चालतो आणि अंतर्मन त्याची प्रभावी अंमलबजावणी करतं.